रोशनी किचनमध्ये उभी राहून आपला बॉयफ्रेंड अर्जुनशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तेव्हाच तिची आई उर्मिला तिथे येते. अरे देवा, या पोरीने सगळी भाजी जळवून टाकली. मी हिला गॅस बंद करायला सांगितलेलं आणि हिला बघा व्हिडिओ कॉलवरती बोलत बसलीये. ओह, सॉरी सॉरी आई, माझं लक्ष गेलं नाही. लक्ष देशील तरी कसं? सगळं लक्ष तर तुझं त्या सुमित्राचा मुलगा अर्जुनवर असतं. अगं 24 वर्षांची झालीयस, पण तुला अजून चहा सुद्धा बनवता येत नाही. सासरी जाऊन जेवण कसं बनवशील? रोशनी आपल्या शेजारीच राहणाऱ्या अर्जुनवर प्रेम करायची. आता तिचं लग्नाचं वय झालं होतं, पण तिला स्वयंपाक करायला येत नव्हता. त्यामुळे तिची आई नेहमी काळजीत असायची. आणि दुसरीकडे अर्जुन आपल्या वहिनीने बनवलेल्या स्वयंपाकात काही ना काहीतरी चुका शोधत असायचा. ओहो, काय हे वहिनी, तू आज पुन्हा इतकं पातळ आमटी केलीयस? किती पाणी टाकलंस? जर असंच असेल ना भाऊजी, तर तुम्ही लग्न करून तुमची बायको घेऊन या लवकर. मग ती स्वतः बनवेल तुमच्यासाठी छान छान पदार्थ. सुमन रागात आत निघून जाते. अरे काय हे अर्जुन, तुझं ना तोंडावर जराही कंट्रोल नाहीये. उगाच ऐकवलं ना तिला आणि बरोबर बोलतीये ती. जर तुला चांगलं खाणं खायचंय ना, मग लग्न कर. मी तुझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करते. त्याची गरज नाही आई. मुलगी मी बघितलीये. इथे 4 घरं सोडूनच राहते. ती आपली उर्मिला आंटीची मुलगी आहे ना, रोशनी. अरे देवा, तुला तीच मुलगी आवडली? बघावं तेव्हा ती तर बाहेरच उंडारत असते. मग ती घर कशी सांभाळेल? अगं, तू जसा विचार करतेयस ना तसा अजिबात नाहीये. ती खूप समजूतदार आणि संस्कारी आहे. मी तुला सांगतोय, तू माझं लग्न तिच्याशी लावून दे. आणि तिच्याशी नसेल तर मी कोणाशीच लग्न करणार नाही. मग काय, सुमित्रा देवीला आपल्या मुलाच्या हट्टापुढे झुकावंच लागलं. ती रोशनी बरोबर त्याचं लग्न लावून देते आणि लग्न होऊन रोशनी आपल्या सासरी येते. दुसऱ्या दिवशी तिचा किचन मधला पहिला दिवस असतो आणि तिला शिरा बनवायचा होता. ती हात दुखतोय असं कारण सांगून आपल्या मोठ्या जावेकडून शिरा बनवून घेते. अशा रीतीने तिचा पहिला दिवस तर निघून जातो, पण आतल्या आत ती खूप घाबरली होती. हे देवा, मी तर कुठलंही काम करायला तयार आहे, पण फक्त मला स्वयंपाक करायला लावू नको बस. एक दिवस तिची जाऊबाई, रोशनी तू आता किचन मध्ये जाऊन सगळ्यांसाठी स्वयंपाक कर. काही वेळातच सगळेजण टेबलवर येऊन बसतील. तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. तुला काही लागलं तर मला सांग. त्यानिमित्ताने मलाही आज किचन मधून सुट्टी मिळेल. एवढं बोलून रोशनीची जाऊबाई सुमन तिथून निघून जाते. रोशनी स्वयंपाकघरात जाते, पण तिला बिचारीला काहीच कळत नाही. मग ती आपल्या आईला फोन करते. आई, मला स्वयंपाक करायला सांगितलाय, पण तुला माहितीये ना मला स्वयंपाक करायला येत नाही. म्हणून मी तुला सांगत होते शिकून घे, पण तू ऐकशील तर ना. आई, मला भीती वाटतेय आणि तू आहेस की अजूनही मला ओरडतच राहतेस. बरं चल, आता हे नाटके रडणं बंद कर. मीच काहीतरी स्वयंपाक करून तुझ्या घराच्या मागे येते. तू किचनच्या खिडकीतून तो डबा घे. काही वेळातच उर्मिला खाणं बनवून घेऊन जाते आणि किचन मधल्या खिडकीतून ते रोशनीच्या हातात देते. आहा, थँक्यू सो मच आई, तुझी ग्रेट हो. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बरं चल, मी येते आता. काही वेळानंतर रोशनी सगळ्यांनाच जेवायला वाढते आणि एवढं टेस्टी खाणं खाऊन तिची सासू तिचं खूप कौतुक करते. अगदी बरोबर बोलत होतास तू अर्जुन. रोशनी तर खरंच खूप छान जेवण बनवते. मोठ्या सुनेकडून इतकं चविष्ट खाणं आजपर्यंत बनलं नाही. भारी अजब आहेत ही लोक. ज्या थाळीत खातात त्याच्यातच भेद करतात. इतक्या वर्षांपासून मी यांना खाऊ घालतीये, पण माझं कौतुक तर एकदाही केलं नाही. ठीक आहे आई, असं असेल तर मग सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक रोशनीच करेल आणि घरातली बाकीची कामं सुमन बघेल. हो हो, अगदी बरोबर बोललायस तू. तशाही घरात आता 2-2 सुना आहेत म्हणल्यावर त्या सगळं नीट सांभाळतील. छोटी सुनबाई तू उद्यापासून किचन सांभाळशील आणि मोठी सुनबाई घरातली इतर कामं सांभाळेल. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोशनी हैराण होते. मग रात्री आपल्या खोलीत गेल्यानंतर ती सगळं सत्य आपल्या नवऱ्याला सांगते. हेच खरं आहे अर्जुन, ते सगळं खाणं आईने पाठवलं होतं. ऍक्च्युली मला स्वयंपाक करायला अजिबात येत नाही. आता आईने तर ही सगळी जबाबदारी माझ्यावर दिलीये आणि मला कळतच नाहीये की मी हा स्वयंपाक करू कसा. ओ गॉड रोशनी, हे तू काय केलंस? तुला जर स्वयंपाक करायला येत नाही तर तू सरळ सांगायचं होतंस ना. आता हे असं करून तू माझी मान खाली घातलीस. मी घरात सगळ्यांसमोर एवढं कौतुक केलं तुझं, आणि आता काय करू? मी आता असं करतो, आईला सगळं खरं सांगतो. ती तुला स्वयंपाक करायला शिकवेल. नको नको नको, असं करू नको, माझं भांडं फुटेल. तू टेन्शन घेऊ नकोस. मी जोपर्यंत हे शिकत नाही ना तोपर्यंत आईकडूनच खाणं मागवत जाईन. आता तर हे रोजच झालं होतं. ती आपल्या नवऱ्यालाच आईकडून खाणं घेऊन यायला सांगायची
आणि कोणालाही काही न सांगता ती ते जेवण वाढायची. अशा रीतीने सगळेजण तिच्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करायचे. आता रोशनीला रेडीमेड खाणं मिळत होतं, त्यामुळे ती शिकण्याचे कष्टही घेत नव्हती. त्यातून शेजारीच माहेर असल्यामुळे ती मनात आलं की माहेरी निघून जायची. असं सगळं सुरू होतं. एक दिवस घरी पाहुणे येतात तेव्हा तिची जाऊबाई तिला म्हणते, रोशनी, मी बाजारात जाऊन भाजी घेऊन येते, तोपर्यंत तू स्वयंपाकाची तयारी कर. बर ठीक आहे वहिनी. मग सुमन भाजी घ्यायला जाते. तिकडे रोशनी कंटिन्यू आपल्या आईला फोन करत होती, पण तब्येत बरी नसल्यामुळे आई झोपलेली होती, म्हणून तिने फोनच पाहिला नाही. काही वेळानंतर सुमन बाजारातून परत येते. काय झालं रोशनी, तू अजून स्वयंपाक नाही केलास? रोशनी खूप घाबरते आणि लडखडत्या आवाजात म्हणते, ते 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 घरात भाजी काही नव्हती ना, मग मी काय करणार होते, म्हणून मी तुम्ही येण्याची भाजी येण्याची वाट बघत होते. पण सुमनला तिच्यावर संशय येतो आणि ती दरवाजाबाहेर उभी राहून सगळं बघत असते. ती बघत होती की रोशनी कंटिन्यू फोन करत होती. काही वेळानंतर तिची आई फोन उचलते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? मी केव्हापासून तुला फोन करतेय. बरं आता लवकर चांगला स्वयंपाक करून मला इथे आणून दे. आज घरी ना पाहुणे आलेत. बरं ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी घेऊन येते. पण सुमन त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. काही वेळानंतर रोशनीची आई किचनच्या खिडकीतून तिला डबा देते. ओ, तर हा असा मामला आहे. या मॅडम आईच्या हातचं स्वादिष्ट खाणं स्वतःच्या नावावरती खपवतायत. तर आता हे भांड तर मला फोडावंच लागेल. त्यावेळी सुमन काहीच बोलत नाही, पण दुसऱ्या दिवशी ती जाणून बुजून आपल्या सासूला किचनमध्ये घेऊन येते. आई, तुम्ही ना खूप छान राजमा मसाला बनवता. आम्हाला पण आज ती रेसिपी शिकवा ना. आज संध्याकाळी आपण जेवणात तीच भाजी करूयात. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, तुम्ही तसं बनवायला घ्या. ओ नो, आता या दोघी इथेच थांबल्या तर माझं कसं काय होईल? कसला विचार करतीयेस? चल भात शिजवायला ठेव एका बाजूला. रोशनी घाबरते आणि मग ती कुकरच्या ऐवजी कढई ठेवते आणि त्यात कच्चा तांदूळ बिना पाण्याचा शिजवायला ठेवते. अगं हे काय सुनबाई, असा आडाण्यासारखं काय करतीयेस? मग ती रडायला लागते आणि आपल्या सासूला सगळं खरं सांगते. आई, मी हे सगळं खाणं माझ्या माहेरहून आईकडून मागवत होते. खरं तर हे आहे की मला काहीच स्वयंपाक करायला नाहीये. बघितलं ना आई, तुम्ही जिचं एवढं कौतुक करत होता तिला साधा गॅसही पेटवायला येत नाही. शेजारी माहेर असल्यामुळे तिने याचा खूप गैरफायदा घेतलाय. रोज आईकडून मागवतीये आणि तुम्ही तर मात्र मलाच टोमणे मारत होतात. आपल्या जावेचं बोलणं ऐकून रोशनी रडायला लागते. तेव्हा सासूबाई मोठ्या सुनेला म्हणतात, तू गप्पा बस. जेव्हा तुझं लग्न झालं होतं तेव्हा तुला कुठे जमत होता ग स्वयंपाक? तू पण तर तुझ्या माहेरी जाऊन हळूहळू शिकलीस ना. आणि रोशनी, ह्याच्यात रडण्याची काय गरज आहे? आजपासून मी तुम्हाला दोघींना स्वयंपाक करायला शिकवीन. मग सुमित्रा आपल्या दोन्ही सुनांना स्वयंपाक करायला शिकवते. मग काही दिवसातच दोघी जणी अगदी उत्तम स्वयंपाक करायला लागतात. रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या तीनही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती, पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकर चाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा?
आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही तिघी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा, कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का, एक आनंदाची बातमी आहे. काय झालं, लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती. जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर, अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं, त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्याबिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील. बस, बाकी आम्हाला काही नको. पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय. आम्ही तुझ्या 3 पोरींना लग्न करून घेऊन जातो. ठीक आहे, मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर, तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण 3 असले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता येते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत. त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरीलाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या 3 पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येकजण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.